छत्रपती संभाजीनगर शहरात ठिकठिकाणी जे आहे ते स्मार्ट सिटी अंतर्गत कोट्यवधी रुपयाचे बोलाड उभे करण्यात आले होते। शहरातील अनेक भागात हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मात्र हा प्रयोग फसला की काय अशी शंका जी आहे ते आता उपस्थित होताना पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर आता मी छत्रपती संभाजीनगर शहरातील सेवन हिल परिसरात आहे आणि हे संपूर्ण जे आहे ते बोलाड अशा पद्धतीनं तुटून पडलेत आणि ते नामशेष झाले चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि हे अशा पद्धतीनं पडल्यामुळे जे याचे नट बोल्ट असतील ते सुद्धा आता उघड्यावर आलेत। त्यामुळे जे ते वाहन चालकांना मोठा त्रास या ठिकाणी सहन करताना आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर डाव्या वाहनांना दिशादर्शनासाठी या बोलाडचा मोठा उपयोग होतो। खरं तर याच प्लास्टिकच्या खांबामुळे जे आहे ते गेली काही दिवस वाहतूक सुरळीत होती। मात्र जे आहे ते अशा पद्धतीनं आता या सगळ्या बोलाडची दुरावस्था झाल्यामुळे वाहन चालकांना सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागतो। संपूर्णपणे जे आहे ते अशा पद्धतीनं खिळे या ठिकाणी उघडे पडल्याचं दृश्य आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतं। स्मार्ट सिटी अंतर्गत जे आहे ते हे सगळं काम करण्यात आलं होतं। मात्र स्मार्ट सिटी ज्या उद्देशाने हे बोलाड उभे करण्यात आले होते तो उद्देश आता फसला की काय अशा शंका या निमित्तानं उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात। छत्रपती संभाजीनगर शहरातील सेवन हिल परिसरातील हे सगळं चित्र आपण पाहतोय। खरं तर अनेक ठिकाणी हीच दृश्य आपल्याला पाहायला मिळत असल्यामुळे नागरिकांनासुद्धा याचा मोठा आता त्रास सहन करावा लागत आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।